हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा, आणि आपल्या नवीन व्हिडिओवरती. तर सकाळ झालेली आहे, आज आहे संडे, त्याच्यामुळे सगळं लेट आहे. भाजी बनवायचं चाललेलं आहे, सकाळची भरपूर अशी घाई असते. तर आज सगळेजण लेट उठलेले आहेत आणि लेट उठल्यामुळे सगळं लेट तर मी पाणी वगैरे भरून ठेवलं होतं, कारण पाणी जायला नको म्हणून आज पाणी वगैरे भरून ठेवलं. आणि आज नाश्ता पण लेट, सगळा 12-12 वाजलेले आणि चपात्या वगैरे झालेले आहेत. भाजी केली एकीकडे, आज बनवायचं आहे उपीट बनवायचं आहे यांच्यासाठी. मला पण खावं वाटलं, खूप दिवस झालं उपीट खाल्लं नाही मी, तर ते पण बनवते. तर भाजी कशी झाली ती तुम्हाला दाखवते अगोदर. तरी पातळ भाजी करायची मला, तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार थोडंसं. बटाट्याच्या काचऱ्याचा प्रकार करायचा. फायनली स्वयंपाक बनवून झालेला आहे. काय काय बनवलं तुम्हाला दाखवते. झालं आहे खाऊन? काय काय बनवलं तुम्हाला दाखवते, आणि किती वाजले ते पण दाखवते. 12:15 वाजलेले. तर माझं बनवून झालेलं आहे. चहा झाला इथं, त्यानंतर भाजी, त्यानंतर इथं बनवलेलं आहे उपीट. काय कॅमेरा दाखवते. आता करायचं नाश्ता, भरपूर लागलेली आहे भूक, आणि चला तुम्हाला दाखवते. इथं भाजी बनवलेली आहे, छान चहा. चला मस्तपैकी आम्ही करतोय नाश्ता. पसारा बघितला का? सगळा पसारा आहे तसाच. किचन पण खराब आहे, अजून काहीच नाही आवरलं मी. आणि किती वाजले? 1:45 वाजता एवढा पसारा, बापरे. बघितलं का किती पसारा आहे? सगळं नाश्ता वगैरे केलेलं सगळं तसंच आहे. किचन वगैरे सगळं अस्वच्छ. संडे असला ना लय कंटाळा येतो, लय कंटाळा संडेचा. माझं पण काम तसंच राहिले. नाश्ता करून बसले होते, मोबाईल चाळत, काय कसं मेसेज वगैरे किंवा व्हॉट्सअप चेक करत बसले. आणि त्यानंतर चाललं होतं माझे एकदम निवांत असं. पण म्हटलं आता उठा, आवरा, करा पटापट, कारण एवढा टाईम झाला आहे तरी पण अजून आपलं काहीच नाही. म्हटल्यानंतर कसं काय मग लोळायचं कधी काय कधी, त्याच्यामुळं मग हे. तर मला कोणीतरी विचारलेलं बांगडी कुठून घेतली, छान दिसते. तर हां, सोन्यासारखी दिसते ही बांगडी. जेव्हा घेतली होती तेव्हा तर कलर खूप छान, म्हणजे सोन्यासारखी दिसत होती एकदम. आणि कुठंतरी आपलं कधी एक घालताना किंवा मग कुठं जात असताना आपण मग एक घातला कडा तरी आपलं चालतंय. तर ही मी ना बारामतीतून घेतलेली, ऑनलाईन नाही घेतली, बारामतीतून घेतलेली. जेव्हा आम्ही गेलो होतो शॉपिंगसाठी तेव्हा घेतलेली. छान वाटली बांगडी. आणि पहिल्यांदा तर आम्ही एकच घ्यायचं म्हणत होतो, रोहिणी मी गेलो होतो तेव्हा एकच घ्यायचं म्हणत होतो. पण म्हटलं की नाही, 2 बरे वाटतील. आणि एका ह्याच्यात 2 होत्या, मग ह्या आम्ही 150 रुपयात घेतले. ते 150 रुपयाची एक डब्बी आहे, त्यात 2 बांगड्या येतात. मग एक रोहिणीने घालून बघितली, दुसरी मी, आणि त्याच्यानंतर मग आवडली. आणि मग म्हटलं नाही, आता आपण ही एक डब्बी तुला, एक डब्बी मला, असं घेऊया. मग ह्यातली एक काढली होती वापरायला मी. आणि दुसरं म्हणजे घरी गेल्यानंतर ताई पण म्हटली, म्हणजे तुम्हालाच घेऊन आल्या, मला नाही आणली, असं तसं ती पण रागवायला लागली. मग तिला पण घेऊन आलो. त्यानंतर मग स्नेहाला पण आणल्या.
त्यानंतर म्हणजे सगळ्यांनाच आवडलं तर सगळ्यांना घेऊन आलो एक एक. आणि जे कोणी बोलायचं हा बांगडी छान आहे, कुठून घेतली काय आहे, सगळ्यांना कारण सोन्याची वाटायची. एक एक बांगडी छान वाटते ना हातात घातल्यानंतर. आणि ही एकदम अशी ही आहे कडा टाईप गोल सारखी. तर त्याच्यामुळे मी ऑनलाईन नाही घेतली, बारामतीतून घेतलेली आहे दुकानातून. तुम्ही पण नक्की घ्या, तुम्हाला पण भेटेल. सगळ्या प्रकारच्या साईज आहे त्याच्यामध्ये अवेलेबल. तर चला आता मी आवरते, भांडे वगैरे घासते आणि हे करते, पटकन आवरते, काम आहे अजून. तर चला. तर आता भांडे वगैरे झालेत आहेत घासून. तर खाली पाणी वगैरे सांडलेले तर ते पुसून घेते. सगळं स्वच्छ झाल्यानंतर जरा बरं वाटतं, है की नाही. तर एवढंच काम असतं, पण ते काम करायला किती कंटाळा येतो. फायनली झालं, घरातलं काम झालं, किचन साफ झालं, भांडे वगैरे झाले माझे घासून वगैरे, किंवा कवाचे पडले. एवढंच काम पण किती कंटाळा येतो ते करायला. बरोबर. चला आता हे करते. आता काही निवांत बसायचं आवरलं.